शिवप्रेमी फुलेप्रेमी कोश्यारींच्या पद्मभूषण पुरस्कार वापसीसाठी संतप्त. छत्रपती शिवाजी महाराज व क्रांतिसूर्य महात्मा फुले सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल अपमानजनक वक्तव्य करणाऱ्या भगतसिंग कोश्यारी यांचा पद्मभूषण पुरस्कार रद्द करण्यासाठी अखिल भारतीय माळी महासंघ व बहुजन विचारधारा प्रणित जयंती उत्सव समिती यांनी दिले. निवेदन. माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचा पद्मभूषण पुरस्कार करण्यासाठी तहसीलदार पांढरकवडा यांच्याद्वारे महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना अखिल भारतीय माळी महासंघ जयंती उत्सव समितीने दिनांक 18 फेब्रुवारी 2026 निवेदन दिले. समर्थ के बिना शिवाजी को कौन पूछता, शिवाजी पुराने समय के आदर्श थे. वो 10 साल की उम्र में सावित्रीबाई की शादी 13 साल के ज्योतिबा फुले के साथ हुई. 10 साल की लड़की और 13 साल का लड़का शादी के बाद क्या करते हैं. महामानवांबद्दल अशी निंदनीय वक्तव्य करणाऱ्या महाराष्ट्राच्या माजी राज्यपालाला पद्मभूषण सारखा सर्वोच्च सन्मान देणे म्हणजे हा महामानवांचा, लोकशाही व संविधानाचाही अपमान आहे. या निर्णयाचा जाहीर निषेध आपल्या संतप्त प्रतिक्रियेतून राम भेंडारे, जिल्हा अध्यक्ष अखिल भारतीय माळी महासंघ, अमोल गुरनुले, विदर्भ संघटक अखिल भारतीय माळी महासंघ, सुषमाताई राजदीप, युवा वक्ता प्राध्यापक प्रतीक्षा गुरनुले, राहुल जोगदंडे, अशोक भोयर यांनी व्यक्त केला. यावेळी सौ जयश्री शेंडे, नगर परिषद महिला व बालक कल्याण उपसभापती सौ रेखा मोहुर्ले, अशोक भेंडारे, सोनेराव कोटनाके, बाबाराव शेंडे, नागेश मोहुर्ले, मनोज भोयर, गंगाधर बकाले, मोरेश्वर डेहनकर, राजू पुणेकर, राहुल भेंडाले, रवी रामटेके, वसीम सय्यद, दिनेश चौधरी, शुभांगी शेंडे, मंदा वाढई, नीता वाढई, माया शेंडे, मंगला वाढई, रंजना शेंडे, रसिका पेंदोर यांसह शहरांतील विविध सामाजिक संघटनेतील कार्यकर्ते उपस्थित होते. स्थानिक वार्ता, स्थानिकांचा आवाज, स्थानिकांसाठी. पाठीचा कणा ताट करण्यासाठी ज्या ज्या महामानवांनी आपल्या प्राणाची आहुती दिली अशा शाहू फुले आंबेडकर आणि तमाम महानायक आणि महानायिकांना मी या ठिकाणी अभिवादन करते. आज 18 फेब्रुवारी 2026 म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या अगोदरच्या दिवशी पूर्वसंध्येला आपण तहसील कार्यालय पांढरकवडा या ठिकाणी जमलेलो आहोत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे निवेदन द्यायची वेळ आमच्यावर येणं, एक भारतीय नागरिक म्हणून आम्हाला याचं अत्यंत दुःख आहे. आम्ही व्यथित होतो. राज्यपाल हे संवैधानिक पद आहे. संवैधानिक पदावर जी माणसं आहेत आम्ही त्यांचा सन्मान करतो. त्या पदाची गरिमा जर त्यांना कळत नसेल आणि त्या पदाची गरिमा त्यांना कळवून पण लोक देत नसेल आणि त्यांना जर पुरस्कार देत असेल तर आमच्यासारख्या माणसांनी, लोकशाही मानणाऱ्या माणसांनी देशात जायचं कुठं आणि आम्ही राहायचं कुठं, हा सगळ्यात मोठा प्रश्न या ठिकाणी आहे. आजच्याच दिवसाला हे निवेदन द्यायचं माझं प्रयोजन यासाठी होतं. आज झुलत्या रंगमंचावर लखलखत्या रोषणाईमध्ये 30-40 हजाराचे पाकिटं घेऊन जाऊन उद्या वक्ते भाषण झोडणार आहे आणि जोरात जय जिजाऊ जय शिवराय म्हणणार आहे. पण चळवळीतला कार्यकर्ता, चळवळीतला वक्ता, चळवळीतला नेता या ठिकाणी यासाठी निषेध करण्यासाठी जमलेला आहे. कारण शिवाजी महाराजांना तुम्ही कितीही मोठा, आपण काय म्हणू त्याला, कितीही मोठी सजावट केली तरी, महाराजांच्या घोषणा दिली, आपण रॅली काढली तरी महाराजांना सगळ्यात मोठं अभिवादन हेच आहे की शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या भगतसिंग कोश्यारी यांचा पद्मभूषण पुरस्कार रद्द होणं हे छत्रपती शिवाजी महाराजांना जयंतीनिमित्त अभिवादन असू शकते. आणि मी तमाम महाराष्ट्रभर, देशभर जिथं जयंती साजरी होते शिवाजी महाराजांची, त्या लोकांनी सुद्धा त्या मंचावरून या घटनेचा निषेध केला पाहिजे आणि असं कृतिशील अभिवादन छत्रपती शिवाजी महाराजांना केलं पाहिजे हे या ठिकाणी प्रकर्षानं नमूद करते. हे निवेदन यासाठी आहे की सरकार डोळे लावून दूध पिण्याची भूमिका का घेत आहे, डोळे मिटून असे पुरस्कार देण्याची भूमिका का घेत आहे. आपल्याला हा प्रश्न यासाठी पडला पाहिजे कारण ज्या सावित्री आईने आम्हाला शिक्षण दिलं, देशात पहिल्यांदा शिक्षण महाराष्ट्रामध्ये महिलांना देण्याचं काम हे सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांनी केलं. आणि याच महाराष्ट्रामध्ये भगतसिंगजी कोश्यारी माजी राज्यपाल असं वक्तव्य करतात की 10 वर्षाच्या महिलेचा विवाह जर 13 वर्षाच्या ज्योतिबा फुले यांच्याशी होत असेल तर लग्नानंतर हे पती पत्नी काय करतात. म्हणजे असं वक्तव्य करणाऱ्यांना जर या देशामध्ये पद्मभूषण दिले जात असेल तर महात्मा फुलेंना देशद्रोही म्हणणाऱ्या संभाजी भिडेला सुद्धा एक दिवस हे भारतरत्न दिल्याशिवाय राहणार नाही. आणि असं जर झालं तर आमचा अखिल बहुजन बांधव पेटल्याशिवाय उठणार नाही आणि आम्ही आंदोलन तीव्र करू. अरे जे छत्रपती शिवाजी महाराज धर्मशास्त्राला नाकारून, सिंधू बंदी होती, पर्यटन बंदी होती, सगळ्या बंदी धर्मशास्त्राच्या मोडून काढल्या. छत्रपती शिवाजी महाराजांनी सशक्त आरमार उभं करणारे या देशाच्या नौसेनेचे जनक कोण आहे? छत्रपती शिवाजी महाराज आहे. ब्रह्महत्या हे पाप होतं हे त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी खोडून दाखवलं. मराठी भाषा जिवंत आहे याचं कारण आमच्या छत्रपती शिवाजी राजा आहे.
राज्य व्यवहार कोशाची पहिल्यांदा निर्मिती महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी केली। हा रयतेचा राजा, हा कुडवाडी भूषण बहुजन प्रतिपालक विश्ववंत छत्रपती शिवाजी राजा, या छत्रपती शिवाजी महाराजांचं अस्तित्व, या छत्रपती शिवाजी महाराजांवर संस्कार मासाहेब जिजाऊ आणि शहाजीराजे यांचे आहे, संत तुकाराम महाराजांचे आहे। आणि भगतसिंगजी कोश्यारी यांनी वक्तव्य केलं की समर्थ के बिना छत्रपती शिवाजी को कोई नहीं पूछता। म्हणजे आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांना जर लहान दाखवण्याचं काम जर कोणी करत असेल, मग ते राज्यपाल असो, कोणत्याही संघटनेचा सभासद असो, कोणत्या राजकीय पक्षातला नेता असो, आम्ही निषेध करणार म्हणजे करणार। आणि हे शिवाजी महाराज आम्हाला समजले ते शिवजयंतीचे खरे जनक महात्मा फुले यांच्यामुळे। आणि त्या महात्मा फुल्यांबद्दल जर असं गैरवक्तव्य जर भगतसिंगजी कोश्यारी करत असेल आणि त्यांना जर पद्मभूषण दिल्या जात असेल आणि सगळी माणसं या ठिकाणी मुख गिळून गप्पा आहे साहेब की यासाठी आहे कारण त्यांचे लागे बांधे धागे दोरे लागलेले आहे। तुम्ही कोणत्याही पक्षात असा, कोणत्याही संघटनेत असा, ज्या माणसाला सत्याला सत्य म्हणता येत नाही, आपण फक्त जर सत्तेची वाटेकरी होत असू पण सत्याचे वाटेकरी जर होत नसू तर आपला माणूस म्हणून सुद्धा या ठिकाणी चुकत आहे। म्हणून भगतसिंगजी कोश्यारी माजी राज्यपाल महाराष्ट्र राज्य यांना जो पद्मभूषण पुरस्कार जाहीर झालेला आहे, तो पद्मभूषण पुरस्कार रद्द होण्याची मागणी महाराष्ट्रातल्या प्रत्येक मंचावरून शिवजयंतीला होणं हे शिवाजी महाराजांना खरखुरं अभिवादन आहे। आणि यांचा पुरस्कार रद्द झाल्यानंतर सुद्धा प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया यांच्या समोर येऊन माजी राज्यपाल भगतसिंगजी कोश्यारी यांनी तमाम बहुजन बांधवांचं मन दुखवलेलं आहे, आमच्या अंतःकरणाला आमच्या ठेच पोचलेली आहे। समस्त भारतीयांची आणि महाराष्ट्रीयांची माफी त्यांनी मागितली पाहिजे असं सुद्धा मी या ठिकाणी व्यक्त करते। आणि यानंतर भारत देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये आम्ही कोणत्याही महामानवांचा अपमान खपवून घेतला जाणार नाही। यासाठी तमाम बहुजनवादी संघटना, परिवर्तनवादी संघटना आणि प्रबोधन करणारी मंडळी, 18 पगड जातीतली मंडळी आम्ही एकत्र येऊ आणि तीव्र निषेध करू। आणि ही जर बाब सरकारने लक्षात घेऊन जर भगतसिंग कोश्यारी यांचा पद्मभूषण पुरस्कार जर रद्द केला नाही तर आम्ही राज्यव्यापी आंदोलनाचा सुद्धा इशारा सरकारला या निवेदनाच्या माध्यमातून देत आहोत। आणि या निवेदनासाठी आम्ही या ठिकाणी जमलेलो आहोत। ठिकाणी आपण राज्यपाल भगतसिंग यांना जो सर्वोच्च पद्मभूषण पुरस्कार मिळाला आहे त्याच्या निषेधार्थ या ठिकाणी आपण एकत्र आलो आहेत। मित्रहो, पद्मभूषण पुरस्कार हा कोणाला द्यायला पाहिजे? अरे शासनाचे डोके काही खराब झाले का? शासन पागल झालाय का? या माणसाला एवढा मोठा पद्मभूषण पुरस्कार देऊन सन्मानित केला आहे। तो माणूस कसा आहे, कशा पद्धतीचं त्याचा कार्यकाळ आहे, काय कामकाज करतो, कसा बोलतो, कसा वागतो, त्याच्यामध्ये खरंच नीतिमत्ता आहेत का? त्याने जे वक्तव्य केलं आहे थोर पुरुषाविषयी, शिवाजी महाराज, ज्योतिबा फुले, सावित्रीबाई यांच्यावर जे टीका टिप्पणी केली आहे हे योग्य आहे का? हे शासनानं पहिले पडताळून पाहिलं पाहिजे। जोपर्यंत या बहुजन समाजाची तो माफी मागत नाही तोपर्यंत त्याला पद्मभूषण पुरस्कार देऊ नये। आणि तो त्या लायकीचा नाही आहे, त्याला कोणत्याच प्रकारचा पुरस्कार देण्यात येऊ नये, त्याचा आम्ही बहुजन समाजातर्फे तीव्र निषेध करीत आहोत। ज्याच्या महानायकांनी महाराजांनी अटक परिचालन करून आपल्याला अधिकार मिळवून दिले, आणि आज आपण या ठिकाणी जे भगतसिंग कोश्यारी यांना जे पुरस्कार देण्यात आलेला आहे तो रद्द करण्यात यावा, शासनाने तो रद्द करावा। कारण यापूर्वी त्यांनी जे वक्तव्य केलं आपल्या महापुरुषाबद्दल, महात्मा ज्योतिबा फुले असो, सावित्रीबाई फुले असो, छत्रपती महाराज असो, या बहुजन विचारांचे जे आपले थोर व्यक्ती आहे यांच्याबद्दल जे त्यांनी वक्तव्य केलं आणि त्या वक्तव्याबद्दलच शासनानं हे काय म्हणजे त्यांना पुरस्कार दिला आहे का असं आम्हाला वाटू लागलं। त्यामुळे असे विषारी वक्तव्य करणारे जे आहे भगतसिंग कोश्यारी यांना हा जो पद्मभूषण पुरस्कार दिलेला आहे, या पुरस्काराबद्दल मी तर आम्ही संघटनेतर्फे जाहीर निषेध करतो। आणि येत्या काही काळामध्येच हा जर पुरस्कार शासनाने परत नाही घेतला
तर तीव्र असं संपूर्ण महाराष्ट्रात नाही संपूर्ण देशामध्ये आपण तीव्र असं आंदोलन करू